नमस्कार, मी प्रणाली भोसले. मानसे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. लोणेरेत लॉजिंगमध्ये तरुणीची निर्घृण हत्या. घटनेमुळे परिसरात खळबळ. मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू. महाड शहरात भटक्या कुत्र्यांचा धोका वाढला. 4 वर्षांच्या मुलावर कुत्र्यांचा हल्ला. तातडीनं कारवाईची नातेवाईकांची मागणी. सावंतवाडीत हापूसची मोठी आवक. दर मात्र घसरले. अतिउष्णतेचा आंबा पिकावर थेट परिणाम. नुकसान भरपाईसाठी सरकारकडे आर्तहाक. आणि शक्तीपीठ महामार्ग सिंधुदुर्गात आणण्याची मागणी. राधानगरी मार्गे जोडणीचा प्रस्ताव पुढे. पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला मिळणार चालना. पाहुयात सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील लोणेर येथे एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. लॉजिंगमध्ये एका तरुणीची निर्घृण हत्या झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. प्राथमिक माहितीनुसार 20 एप्रिल रोजी सकाळी सफाई कामगार रूम क्रमांक 101 साफ करण्यासाठी गेले असता दरवाजावर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने लॉजिंग चालकाने तात्काळ गोरेगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता बेडवर ब्लँकेट खाली तरुणीचा मृतदेह आढळला. ब्लँकेट हटवल्यानंतर तिच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचं स्पष्ट झालं. घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉड घटनास्थळी दाखल झाले असून सखोल तपास सुरू आहे. मृत तरुणीचं वय अंदाजे 22 वर्ष असून तिची ओळख पटवण्याचं काम देखील सुरू आहे. अज्ञात आरोपी हल्ल्यानंतर फरार झाला असून पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे. लॉजिंगमध्ये CCTV होते का, आरोपीने नोंदणी केली होती का आणि हत्येमागचं नेमकं कारण काय याचा तपास गोरेगाव पोलीस करत आहेत. रायगड जिल्ह्यातील महाड शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. पंचशील नगर परिसरात 4 वर्षांच्या आलोक चंद्रवंशी या चिमुरड्यावर भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुपारच्या सुमारास आलोक नेहमीप्रमाणे घराखाली खेळत असताना हा प्रकार घडला. अचानक कुत्र्याने झडप घालत हल्ला केल्याने आलोकच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्याला तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. महाड शहरात भटकी कुत्री घोळक्याने फिरताना दिसत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मात्र या गंभीर समस्येकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय. या पार्श्वभूमीवर मोकाट फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा तातडीनं बंदोबस्त करावा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी जखमी चिमुरड्याच्या नातेवाईकांसह स्थानिकांकडून करण्यात येते. माझ्या मुलाला कुत्रा चावला आहे. ते काय कुठला कुत्रा आहे मला पण समजत नाही. चावले त्याला. मी तर दवाखाना आणलं आहे. आता बाकीचं काय ते ते बोलते, डॉक्टर बोलते पुढं घेऊन जायला लागतं बोलतो आहे. आता नगरपालिका काय त्याला करू शकतं ते करू शकतो. नगरपालिका कुत्रे बंदोबस्त करू शकतो की नाही. 1:30 वाजता त्या मुलाला कुत्रा चावला तर मी शेजारीच काम करत होतो. माझी फाटी फोडत होतो. नंतर पोरगा धावत आला. तो पाळल्यानंतर कुत्री पाठोपाठल्यानंतर सोडवली. मी त्या कुत्रीला हाकलून दिली, मारली. नंतर मग ह्यांच्या घरी यांना मुलाला घेऊन गेलो आणि मग ह्यांना लगेच सांगितलं दवाखान्यामध्ये चला. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील चिखली गावात बिबट्याच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मागील 8 दिवसांपासून गाव परिसरात 8 ते 9 भटक्या कुत्र्यांची शिकार झाल्याच्या घटना समोर आल्यात. यानंतर सोमवारी रात्री बिबट्याचं प्रत्यक्ष दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे. चिखलीतील वस्तीजवळ एका भागात बिबट्या निवांत बसल्याचं दृश्य एका स्थानिक नागरिकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलंय. त्यामुळे बिबट्या वस्तीजवळच वावरत असल्याचं स्पष्ट झालंय. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान वन विभागाने तातडीने पावले उचलून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते. तसेच रात्रीच्या वेळी बाहेर न पडण्याचा इशारा देखील नागरिकांना देण्यात आला आहे. कोकणचा मानाचा हापूस आंबा यंदा मोठ्या संकटात सापडलाय. प्रतिकूल हवामान, वाढलेलं धुकं आणि बदलत्या वातावरणाचा थेट परिणाम आंबा उत्पादनावर झाला असून अपेक्षित उत्पन्नाऐवजी केवळ 15 ते 20% आंबा तयार झालाय. रायगडच्या अलिबाग तालुक्यातील जांभूळपाडा येथील आंबा बागायतदार डॉक्टर संदेश पाटील यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडत ग्राहकांना थेट सवाल केलाय. वाढता उत्पादन खर्च, फवारणीवरील खर्च आणि घटलेली गुणवत्ता यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेत. त्यातच बाजारात कर्नाटकी आंबा हापूस नावाने विकला जात असल्याने
कोकणातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय। बदलत्या हवामानामुळे कीड नियंत्रण कठीण झालं असून खर्च वाढत चाललाय। या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी जास्तीत जास्त आंबा खरेदी करून शेतकऱ्यांना आधार द्यावा, तसेच सरकारने नुकसान भरपाई देखील जाहीर करून दिलासा द्यावा अशी मागणी आता जोर धरते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी बाजारपेठेत सध्या हापूस आणि पायरी आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे। बाजारपेठ आंब्यांनी गजबजली असली तरी बागायतदारांच्या चेहऱ्यावर मात्र चिंता स्पष्ट दिसते। गेल्या 4 ते 5 दिवसातील वाढत्या तापमानाचा आणि बदलत्या हवामानाचा थेट परिणाम आंबा पिकावर झालाय। कडाक्याच्या उन्हामुळे आंबा वेळेआधीच तयार होत असून मोठ्या प्रमाणात एकाच वेळी बाजारात दाखल होतोय। याचा थेट परिणाम दरांवर झाला असून हापूस आंब्याचे दर 400 ते 500 ते 700 रुपये डझनपर्यंत खाली आलेत। पायरी आंब्याचे दर देखील 400 ते 600 रुपयांच्या घरात पोहोचलेत। दर घसरल्याने आणि उत्पादन खर्च वाढल्याने बागायतदारांचे आर्थिक गणित कोलमडले आहे। कोकणचा हापूस स्वस्त झाला असला तरी उत्पादक शेतकरी मात्र संकटात सापडलाय। या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने नुकसान भरपाई जाहीर करून बागायतदारांना दिलासा द्यावा अशी आर्त मागणी सावंतवाडीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून होत आहे। हापूस 600-700, पायरी 500, 550, 600 पर्यंत जाते चांगली मोठी पायरी। आणि माणकूल अजून वेळ आहे पीक आहे का तयार व्हायला। ढगाळ वातावरणाचा आंब्यावर भरपूर परिणाम झाला, थोडे डाग झाले आहेत, आंबा पीक कमी झालं। सध्या ढगाळ वातावरण आहे आणि उष्ण आहे, त्याच्यामुळे आंबा लवकर तयार होतो। उष्णता जास्त असल्यामुळे आंबा लवकर तयार होतो आहे सध्या। दरवर्षी आम्ही 1500-2000 पेटी काढतो, यावर्षी 1000 होणार सुद्धा नाही। दिली पण ती पुंजी नुकसान भरपाई दिलेली आहे, त्याच्यात काय होत नाहीत। सध्याच्या औषधाच्या किमती आणि कामगार मजुरी त्याच्यात ते सध्या खर्च परवडत नाही। मी आंब्याचा व्यापार आहे, माझी स्वतःची आंब्याची 200 कलमाची बाग आहे। माझ्या बागेत माल मी स्वतःच विकतो। आता आंब्याचा दर 700 रुपये आहे आणि आणखी एक आठवड्यात 50 रुपये खाली उतरेल। पायरी हापूस आंबा पायरी माल कमी आहे। मला सिंधुदुर्गामध्ये प्रथम 7-8 साली 900 आमचे आंबे तयार झाले होते, केले होते। त्यांना 1 नंबर पारितोषिक मिळालं मला। हापूसचा दर आहे 700 ते 800 रुपये, पायरी आहे 500 ते 600 रुपये, गोवा माणकूळ 800 ते 900 रुपये। साधा माणकूळ अजून मार्केट आलेलं नाही आहे। माल यावर्षी 20% मालाची आहे, माल तयार झालेला आहे, त्यामुळे मालाची आवक जास्त होणार नाही। तरी एक 50 रुपये ते 100 दर खाली होतील। रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथील शहराची ओळख असलेली आणि स्थानिकांच्या अभिमानाची प्रतीक मानली जाणारी कमान जमीनदोस्त करण्यात आल्यानं मोठा संताप व्यक्त होतोय। या घटनेला नागोठणेकरांच्या अस्मितेवर घाला घातल्याची प्रतिक्रिया उमटत आहे। या पार्श्वभूमीवर मनसे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे आक्रमक झाले असून दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। कमान ही केवळ एक रचना नसून नागोठण्याची आन बान आणि शान असल्याचं सांगत अशा प्रकारे ती तोडली जाणं अत्यंत दुर्दैवी असल्याचं धुळे यांनी म्हटलंय। या घटनेमागे नेमकं कारण काय याची सखोल चौकशी व्हावी आणि जबाबदारांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। दरम्यान या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेकडून देण्यात आला आहे। आज मी उभा आहे नागोठण्यातील एंट्रीजवळ, म्हणजे इकडे मुंबई गोवा हायवे आणि त्याला लागूनच नागोठण्यात एक एंट्री आहे केली आणि या एंट्रीच्या इथे एक सुसज्ज अशी इथं कमान होती। कमान बांधलेली, तुम्ही जर बघाल ही कमान इथे उभी होती, पण ह्या कमानी बांधल्या इथं कमान असताना अचानक ही रातोरात ही कमान तोडली गेली आणि तोडल्या गेल्यानंतर अनेक नागोठण्यातील काही आमचे महाराष्ट्र सैनिक असतील, कोण आमचे मित्रपरिवारातले बरेचसे नागरिकांचे फोन आले की बाबा अशी ही कमान का तोडली गेली। कुठलाही ठराव मंजूर केलेला नाही, कुठल्या ग्रामपंचायतीमध्ये ठराव मंजूर केलेला नाही, कुठल्या अधिकाऱ्यांना ज्याला विचारतो तो म्हणते आम्हाला माहिती नाही, आम्हाला माहिती नाही। मी रात्रीच काही सदस्यांना फोन केले, त्या म्हणतात की आम्हालाही माहिती नाही। पण ह्या कमानी ही कमान तोडण्यामागे कोणाचा हात आहे? आणि खरं तर मला असं समजतं की मोठे मोठे रिलायन्समध्ये जाणारे अवजाड वाहनं त्यांच्यासाठी ही कमान तोडली आहे। असे कुठले कायदे आणि कुठल्या मशिनरी यांनी इथं लावल्या आणि कुठल्या अशा मशिनरी आहेत ज्याची मशिनरी आहेत त्यांना पण ताब्यात घेतलं जावं, ज्यांनी कोणी तोडली त्यांना ताब्यात घेतलं जाणं आणि ह्यांच्याकडे कोणकोणते अधिकारी यांना ह्याच्यात सामील आहेत अशा प्रत्येक अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी
एवढं जर हे या प्रमाणात झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्व कोण अधिकारी असतील त्यांच्या विरोधात खूप मोठं आंदोलन उभं करेल. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी शक्तीपीठ महामार्ग राधानगरी मार्ग जिल्ह्यात आणावा अशी मागणी संदेश पारकर यांनी केली आहे. कणकवली येथील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी महामार्गाची सध्याची अलाइनमेंट बदलून ती सिंधुदुर्गकडे वळवण्याची गरज अधोरेखित केली. हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 ला जोडावा किंवा ग्रीनफील्ड संकल्पनेनुसार सह्याद्रीच्या पायथ्याशी समांतर विकसित करून बांद्यापर्यंत नेण्यात यावा असा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे. दरम्यान या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि पालकमंत्री नितेश राणे यांना लवकरच निवेदन देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना भेटून त्या ठिकाणी त्याबाबतचं निवेदन दिलं जाईल. या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना सुद्धा भेटून आणि त्याचबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्री यांना सुद्धा भेटून याबाबतचं एक निवेदन की कशा पद्धतीनं या शक्तीपीठ महामार्गाचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्याला होणार आहे जर हा आपण अशा पद्धतीने केला, कारण हा महाराष्ट्र शासनाचा प्रकल्प आहे, महामार्ग आहे आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला त्याचा फायदा व्हावा आणि म्हणून अशाच पद्धतीनं राधानगरी ते बांदा, पात्रादेवी, सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरची जी काही सगळी गावं आहेत या गावांचा सुद्धा त्यानिमित्तानं विकास होईल. खरं तर आज बघितलं तर आपण एक 4 रस्ते जे या जिल्ह्यामधनं जाताना आपल्याला दिसत आहे, जो आता रेडी रिव्हर्स होणारा जो महामार्ग आहे हा एक महामार्ग आहे. नॅशनल हायवे 66 हा एक महामार्ग त्या ठिकाणी आहे आणि आता हा जो काही शक्तीपीठ त्या ठिकाणी होतोय याच्यामुळे पूर्ण जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्यापारामध्ये होऊ शकतो, पर्यटनामध्ये होऊ शकतो, धार्मिक पर्यटनामध्ये होऊ शकतो आणि याच्यामुळे फार मोठी आर्थिक उलाढाल या जिल्ह्यामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून किंवा या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून होऊ शकते. आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जर विकास व्हायचा असेल तर शक्तीपीठ महामार्ग जर राधानगरीमध्ये उतरत असेल तर तो कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी अशा तालुक्यातनं त्या ठिकाणी गेला पाहिजे, ही आग्रही मागणी आमची आहे. रायगड जिल्ह्यातील खोपोलीत राजकीय घडामोडींना वेग आला असून शिंदे गटाला मोठा धक्का बसलाय. कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठा राजकीय फटका बसल्याचं चित्र आहे. शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून खोपोलीतील शेकडो पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षात प्रवेश केल्याचं सांगितलं जात आहे. या घडामोडीमुळे आमदार महेंद्र थोरवे यांना मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा आहे. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील, तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे आणि दीपक श्रीखंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. रायगड जिल्ह्यात टेनिस क्रिकेटला मिळणारा वाढता प्रतिसाद पुन्हा एकदा रोह्यात पाहायला मिळाला. 23 वर्षाखालील मुलांची जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट निवड चाचणी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. रोहा तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि रायगड जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पडम खारपट्टी क्रिकेट ग्राउंडवर या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत जिल्ह्यातील 12 तालुक्यांमधून तब्बल 80 खेळाडूंनी सहभाग घेत आपल्या कौशल्याचे दमदार प्रदर्शन केले. टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनुसार या स्पर्धा पार पडल्या. खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करत निवडीसाठी जोरदार प्रयत्न केले. महासचिव मीनाक्षी गिरी, चंद्रकांत तोरणे, विलास गिरी, संदीप पाटील, राजेंद्र बनसोडे यांच्यासह राष्ट्रीय पंच विशाल निकम आणि महेंद्र देशमुख यांची उपस्थिती लाभली. या निवड चाचणीतून राहुरी येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रायगडचा संघ निश्चित करण्यात आला असून भविष्यात या खेळातून अनेक खेळाडू पुढे येतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. नमस्कार, माझं नाव मीनाक्षी गिरी. मी टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया सेक्रेटरी व महाराष्ट्र सेक्रेटरी आहे. आज रायगड येथे अंडर 23चं ट्रायल आयोजित केलेलं आहे आणि खूप चांगला प्रतिसाद इथं मिळालेला आहे. मुलांना टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया यांनी एक खूप चांगला प्लॅटफॉर्म दिलेला आहे. ज्या मुलांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत ते जाऊ शकता, त्यांचं टॅलेंट दाखवू शकता. आणि मी धन्यवाद करते कन्हैया गुज्जर सरांचं, जे टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियाचे फाउंडर आहेत आणि त्यांनी माझ्यावर जी जिम्मेदारी दिलेली आहे ती जिम्मेदारी मी माझ्या जिल्हा सचिवांना दिली, ते त्यांनी पार पाडलेली आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे की ह्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं ट्रायल होत आहे, तुम्ही ट्रायल द्या आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राशी जुळा.
बिग बॉस मराठी सीझन 6 ची विजेती ठरलेली तन्वी कोलते सध्या प्रचंड चर्चेत असून तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते. आत्मविश्वासपूर्ण खेळ आणि स्पष्ट वक्तेपणामुळे तन्वीने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आणि घराघरात आपली ओळख निर्माण केली. तन्वीच्या या यशानंतर तिचा भाऊ चिन्मय कोलते यांनी माध्यमांशी संवाद साधत सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार मानलेत. तन्वीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक चाहत्यांचे आम्ही आभारी आहोत. तुमच्या पाठिंब्यामुळेच ती आज या यशाच्या शिखरावर पोहोचली आहे, असं त्यांनी सांगितलं. पुढील काळातही तन्वीला असाच भरभरून पाठिंबा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करत कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला. तन्वीच्या यशामागे तिची कठोर मेहनत आणि चाहत्यांचा विश्वास हेच मोठं कारण असल्याचं त्यांनी नमूद केलंय. या यशामुळे कोलते कुटुंबात आनंदाचं आणि अभिमानाचं वातावरण पाहायला मिळत आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.